येवती डोमाघाट ते पांढरदेवी कावडी यात्रेचे आयोजन। हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला परिसर। श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर रायगाव तालुक्यातील दहेगाव येथील जय भोले भक्त सेवा मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने कावडी यात्रेचे आयोजन केले होते। तालुक्यातील येवती डोमाघाट येथून या कावडी यात्रेला सुरुवात झाली। यावेळी कावडधारी बोलबम व हर हर महादेवचा जयघोष करत मोठ्या उत्साहात कावड घेऊन निघाले होते। या यात्रेत दहेगाव गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। येवती डोमाघाट येथून निघालेली ही कावडी यात्रा मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथील शिव मंदिरात ही यात्रा पोहोचणार आहे। त्यामुळे ही कावडी यात्रा दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी वडकी येथे दाखल झाली। यावेळी वडकीकरांनी कावडी यात्रेचे पूजन करून जल्लोषात स्वागत केले। त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। या यात्रेदरम्यान वडकी येथे भाविकांसाठी पाण्याची व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर ही यात्रा दहेगावकडे रवाना झाली। या यात्रेदरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। जय भोले भक्त सेवा मंडळ तर्फे गेल्या 12 ते 15 वर्षापासून पांढरदेवी येथे महाशिवरात्री व इतर सोमवारला पूजा अर्चना करण्यात येते। गावातील युवकांना चांगली प्रेरणा व्हावी, उत्साह वाढावा, चांगली द्वेष आपला एक प्रकारची बांधिलकी वाढावी, समाज बांधव सर्व एकत्र यावं, सर्व युवक आपल्या एखाद्या व्यसनापासून मुक्त व्हावं, गावात आत्महत्येचं प्रमाण कमी व्हावं, अपघाताचं प्रमाण कमी व्हावं, व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी एक आध्यात्मिक जाणीवेच्या माध्यमातून आपण ही कावड यात्रा येवती डोमाघाट ते दहेगाव ते पांढरदेवी शिवालय जवळपास 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास आहे आणि गावातील जवळपास 35 ते 40 युवक या कावड यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये सामील झालेले आहे आणि पदयात्रा निरंतर चालत आहे। फक्त चहा पाणी नाश्ता आणि जेवणासाठीच आपण अर्धा ते 1 तास आपण थांबतो आणि पुन्हा आपण निरंतर प्रवास करत असतो। गावातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, गावातल्या युवकांमध्ये चांगली प्रेरणा निर्माण व्हावी, त्यांचं व्यसन कमी व्हावं आणि यांच्या माध्यमातून या आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून इतर लोकांनाही जागृती व्हावी, ही सद्भावना ठेवून जय भोले भक्त सेवा मंडळ दहेगावच्या माध्यमातून ही आपण कावड यात्रा या पवित्र श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित केली। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।